शिंदे पारला. कमीत कमी मला वर्ष झाली इथं 10 वर्षे म्हणजे नियम झालेच. तरी पण मी आता नेमकं रोजही पण जातो ना, मला 250 रुपये रोजी मिळतात. मी आपल्या नेहमी मालकाकडेच जातो. एकच मालिक आहे आपलं प्रवीण कापगते, त्यांच्या इथं म्हणजे 10 वर्ष झाले. अशी शेती जशी केला तर आपल्याला सर्वांना रोजगार मिळते. आपल्या इकडे माझ्याबरोबर तरी 20-25 लोक काम करतात रोजचे. त्यांना असेच रोजगार देतात. रोजगारसाठी असे आपल्या इकडे तिकडे कुठं न भटकावं लागत नाही. आपल्या गावामध्ये बहुत रोजगार भेटत आहे. अशी सर्वांना शेतकऱ्यांना शेती करायला पाहिजे का आपल्या गोरगरिबांना सर्व मजुरी मिळतात. म्हणजे इकडे तिकडे न भटकता आपल्यालाच गावामध्ये रोजगार मिळणार. माझ्याकडे सध्या परिस्थिती 10 एकर क्षेत्रावर ॲपल बोरची लागवड झालेली आहे आणि ती मागील 8 वर्षापासून सतत सुरूच आहे. लागतचा विचार केला तरी प्रतिवर्षी प्रति एकर जवळपास 1,20,000 रुपये खर्च येतो आणि वार्षिक पीक असल्या कारणानं त्याच्यामध्ये दरावर थोडा अवलंबून असते. नाहीतर 2 लाख 1.5 लाख एवढा नफा नक्कीच, 1.5 लाख रुपये तर नक्कीच निघून जातो. रेट चांगले मिळाले तर 2 लाख रुपये प्रति एकर एवढा नफा नक्कीच निघून जातो. पद्धत म्हटलं तर लागवडीचा अंतर आहे आपला 15 बाय 10. त्याच्यानंतर प्रति एकरी झाडं आहेत 300 झाडं बसतात, 280 बसतात, अंतरावर डिपेंड राहतो तो. आणि त्याच्यानंतर आता आपण मार्केटिंगचा विचार केला तर मार्केटिंग नागपूरलाच करतो आणि याचा हंगाम चालतो 2 महिने कंटिन्यूमध्ये तोडीच्या. माझ्याकडे 10 एकर क्षेत्रावर झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये 3 व्हेरायटी आहेत आणि पूर्ण टोटल म्हटलं तर 3000 झाडं आहेत माझ्याकडे. त्याच्यामध्ये एक काश्मीरी ॲपल आहे, ग्रीन थाई ॲपल आहे आणि एक बालसुंदरी आहे. मार्केटमध्ये लोकल मार्केटला म्हटलं तर काश्मीरी ॲपल बेर त्याचा चांगला उपयोग होतो आणि मोठ्या नागपूर मार्केटचा विचार केला तर थाई ॲपल बेरला चांगला रेट मिळून जातो. 30 रुपये पर केजी, 40 रुपये पर केजीपर्यंत दर जातो. शेतकऱ्यांना काय आपण संदेश देणार? शेतकऱ्यांना संदेश द्यायचा म्हटलं तर नक्कीच नवीन प्रयोग करून शेतीत बदल केल्याशिवाय समोरची शेती सुकर होण्याचा मार्ग त्याच्यातूनच आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे नवीन प्रयोग करणेच आहेत. मग ॲपल बोरचा करा, पेरू लागवडीचा करा किंवा पपई लागवडीचा करा, कोणता तरी एक, पण आधुनिक शेती करा. नक्कीच त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळून जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.